राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे माझ्यासोबत आहेत। काय सांगा ना, आज राहुरी पोटनिवडणुकीसाठी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण ऐनवेळी ही सगळी घडामोड घडली। नाही, ऐनवेळी म्हणजे आम्ही तयारीतच होतो। त्यामुळं कालपासूनच आम्ही याच्यामध्ये तयारीत होतो आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव साहेब असतील, थोरात साहेब असतील, सपकाळ साहेब असतील यांचे सगळ्यांच्या संमतीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गोविंद मोकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कुठेतरी प्राजक्त तनपुरे दावेदार असताना ऐनवेळी त्यांच्या कार्यालयामध्ये भाजपचे नेते जातात आणि त्यानंतर हे सगळ्या घडामोडी घडतात, कसं बघतो? नाही, प्राजक्त दादांचा या मतदारसंघावरचा दावा कुणी नाकारला नव्हता। अगदी आमचे आत्ताचे उमेदवार गोविंद मोकाटे त्यांनी सुद्धा नाकारला नव्हता। आम्ही सगळे त्यांनाच आमदार करायची इच्छा ठेवून त्या ठिकाणी होतो। जशी त्यांच्या राहुरीतल्या कार्यकर्त्यांची इच्छा त्यांना आमदार करायची होती, तशीच आमच्या सगळ्यांची इच्छा की या निवडणुकीत प्राजक्त दादांना मोठ्या मताने विधानसभेत पाठवायची होती। पण त्यांनी थांबायचा निर्णय घेतला, का घेतला ते आम्हाला त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही। आपण त्यांना त्याबद्दल विचारलेलं बरं, पण त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। पण एक जबाबदार विरोधी पक्ष आणि एक जबाबदार विरोधी आघाडी म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गोविंद मोकाटे जे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य याच्या आधी ते जनतेतून निवडून आलेले आहेत, अशा एका सर्वसामान्य उमेदवाराला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। तनपुरेंनी माघार घेतली, याचा काही परिणाम होऊ शकतो का पुढे? काय नाही, आता राजकारणामध्ये मी मगाशीच सांगितलं की त्यांची जी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहायची जो त्यांचा निर्णय तो या मतदारसंघातल्या जनतेला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किती रुसला असेल हे मला सांगता येत नाही। कारण इथलं राजकारण हे प्रचंड टोकाचा एकमेकाला विरोध या ठिकाणी या मतदारसंघात मागच्या 10-20 वर्षात सगळ्यांनीच अनुभवलेला आहे। त्यामुळे त्यांचा थांबायचा निर्णय कुठून तरी दबावातून तर नाही ना, अशी शंका बऱ्याच त्यांच्याही कार्यकर्त्यांना आहेत। आम्ही 20 वर्ष बरोबर काम केलेलं आहे। निश्चितच या निर्णयाचं मोठ्या नाराजीचा फटका त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होणार आहे। पण तुम्ही काही संपर्क करणार का तनपुरेंशी किंवा काही परत पुन्हा सक्रिय होण्यासाठी काय सांगणार? आज तरी आमच्या समोरची प्रायोरिटी अशी आहे की लवकरात लवकर महाविकास आघाडीचा तिन्ही पक्षांचा मेळावा सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी घ्यायचा आणि एकदा तो मेळावा झाल्यानंतर पुढे बघू। तर लवकरच या ठिकाणी मेळावा होणार आहे तिन्ही पक्षांचा आणि त्यानंतर जो आहे तो निर्णय घेतला जाईल। मात्र आता या ठिकाणी आता गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे आता कोण बाजी मारतं हे पण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन संतोष कुणाल जायकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।